या बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं। सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मस्साजोगचे ग्रामस्थ आता चांगलेच आक्रमक झालेत। महिनाभरापासून ग्रामस्थ आणि कुटुंबियांचा न्यायासाठी लढा सुरूच आहे। त्यातच आता मस्साजोगचे ग्रामस्थ आणि संपूर्ण देशमुख कुटुंब आज आंदोलन करणार आहेत। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी थेट मोबाईल टॉवरवरती चढून आत्महत्या करण्याचा इशारा दिलाय। वाल्मिक कराडवर 302 चा गुन्हा दाखल करून मकोका लावावा आणि फरार आरोपी कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी कुटुंबासोबतच ग्रामस्थांनी तशी मागणी केली आहे। जोपर्यंत वाल्मिक कराडवर मकोका लागत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार असल्याचा तीव्र इशारा ग्रामस्थांनी दिला। या संदर्भात मस्साजोगमध्ये सर्व ग्रामस्थांची बैठक झाली आणि याच बैठकीत तीव्र आंदोलनाचा निर्णय झाला। त्यामुळे मस्साजोगमध्ये वातावरण आणखीनच तापण्याची शक्यता आहे। संतोष देशमुख हत्ये प्रकरणात न्याय मिळावा आणि सर्व आरोपींना अटक करावी, त्याचबरोबर वाल्मिक कराड यांच्यावरती 302 चा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आज देशमुख कुटुंब टावरवरती चढून आंदोलन करणार आहे। मस्साजोग गावामध्ये जर बघितलं तर आपण 2 टावर मोठे आहेत आणि 1 टावर छोटा आहे। तर प्रशासनाच्या वतीने रात्रीपासूनच आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो बंदोबस्त आहे तो बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। पोलीस प्रशासन असेल, त्याचबरोबर इतर जे सुरक्षेच्या ज्या तपासी यंत्रणा आहेत त्यांनी देखील या ठिकाणी तगडा बंदोबस्त ठेवलेला आहे। तर हे आंदोलन होऊ नये किंवा टावरवरती चढण्यास मज्जाव केला जावा अशा पद्धतीची जी सगळी प्रक्रिया आहे ती या ठिकाणी करण्यात आली। आपण जर बघितलं तर संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 35 दिवस होत आहेत आणि यात अद्यापही एक आरोपी फरार आहे। तर तपासी यंत्रणा नेमका काय तपास सुरू आहे हे अद्यापपर्यंत या पीडित कुटुंबाला सांगत नाही असा देखील आरोप देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला होता। आणि त्यानंतर रात्री त्यांनी टावरवर चढून आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आलेला होता। गावकरी देखील या आंदोलनामध्ये सहभागी होणार होते। त्याच पार्श्वभूमीवरती पोलीस प्रशासनाने जो तगडा बंदोबस्त जे गावातील टावर आहे त्या प्रत्येक टावरच्या समोर ठेवला आहे। तर देशमुख कुटुंबाला टावरवरती चढू न देण्याच्या अनुषंगाने किंवा या आंदोलनापासून मज्जाव करण्याच्या अनुषंगाने देखील तशा पद्धतीची पूर्ण जी तयारी आहे ती करण्यात आलेली आहे। ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या समजून घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी दाखल होत आहेत। त्यामुळे एकंदरीतच हे आंदोलन कशा पद्धतीने टाळता येऊ शकतं या दृष्टिकोनातून देखील आता पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहे। मात्र आपण जर बघितलं तर संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने निगरून हत्या करण्यात आली होती त्या प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यातले 7 आरोपी अटक आहेत। मात्र एक कृष्णा आंधळे नावाचा जो आरोपी आहे तो फरार आहे। अद्याप त्याला अटक का केली गेली नाही। तसेच इतर जे आरोपी आहेत त्यांच्यावरती मोक्का दाखल केला, मात्र वाल्मिक कराड यांच्यावरती देखील मोक्का दाखल करावा अशा पद्धतीच्या मागण्या आहेत त्या देशमुख कुटुंबाने केल्या आहेत। त्यामुळे एकंदरीत आजच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती प्रशासन कशा पद्धतीने आता या प्रकरणाच्या अनुषंगाने तपास करणार, कृष्णा आंधळेला अटक करणार का आणि वाल्मिक कराड यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल करणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि आता या बुलेटिनमध्ये बघूयात सुपरफास्ट 100 बातम्या। खंडणीच्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात यावा आणि त्याला सह आरोपी करावं अशी मागणी देशमुख कुटुंबियांनी केली। या मागणीसाठी आज पूर्ण देशमुख कुटुंब मोबाईल टॉवरवरती चढून आंदोलन करणार आहे। खंडणी प्रकरणात गेल्या 13 दिवसांपासून पोलीस कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडला मंगळवारी कोर्टात हजर केलं जाणार आहे। सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून कोर्टात सादर केल्या जाणाऱ्या तपासाच्या पुढील मुद्द्यांवर कराड याचा कोठडीतला मुक्काम संपणार की लांबणार हे ठरणार आहे। संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचं स्पष्ट आहे। असं असतानाही त्याच्यावर मकोका का लावला जात नाही असा सवाल अंबादास दानवेंनी केला। पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळालेली नसतानाही गुलाबराव पाटलांनी स्वतःचा पालकमंत्री म्हणून उल्लेख केला। कार्यकर्त्यांकडे वाकड्या नजरेनं पाहिल्यास पालकमंत्री काय असतो हे दाखवून देणार असा थेट इशारा गुलाबराव पाटलांनी विरोधकांना दिला। उद्धव ठाकरेंची साथ सोडून जाणाऱ्या माजी महापौराला चंद्रकांत खैरेंनी शिवीगाळ केली। ठाकरे पक्षाला रामराम केलेल्या नंदकुमार घोडेले यांना चंद्रकांत खैरेंनी धमकी दिली। चिपी विमानतळ सुरळीत सुरू न झाल्यास विमानतळाला कुलूप ठोकू असा इशारा वैभव नाईकांनी सरकारला दिला होता। याचाच नारायण राणेंनी समाचार घेतला। विमानतळाला टाळं लावून दाखवाच असा इशारा राणेंनी वैभव नाईकांना दिला। अमरावतीच्या राजकारणात राणा दाम्पत्य आणि यशोमती ठाकूर किंवा बच्चू कडूंचा वाद काही नवा नाही। मात्र आमदार रवी राणांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। जिल्ह्यात कोणताही नेता आमचा दुश्मन नाही। जिल्ह्यातील कोणत्याही आमदारांनी चहा प्यायला मला बोलावलं तर मी त्यांच्या घरी जायला तयार आहे किंवा त्यांनी माझ्या निवासस्थानी चहा पिण्यासाठी यावं असं रवी राणा म्हणाले। बाजार समितीत कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्यामुळे शेतकरी संतप्त झालाय। निर्यात शुल्क रद्द करून कांद्याला योग्य भाव देण्याच्या मागणीसाठी राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी लिलाव बंद पाडून आंदोलन करतायत।
सोलापूरचा ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या अक्षता सोहळ्याची सुरुवात झाली आहे. जोरदार तयारी सुरू आहे. यावेळी मंदिर परिसरात संमती कट्ट्याला 700 किलोहून अधिक फुलांची सजावट करण्यात आली आहे. सोलापूरचा ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांच्या यात्रेनिमित्तानं सोलापुरातील रस्त्यावरती रांगोळ्या साकारण्यात आल्यात. यात्रेतील मानाच्या 7 नंदी ध्वजाच्या मार्गावरती संस्कार भारतीकडनं 3.5 किलोमीटरपर्यंत रांगोळी काढण्यात आली आहे. परंपरेप्रमाणे संक्रांतीपूर्वी होणाऱ्या भोगीचा सण पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संपन्न झाला. पहाटेच रुक्मिणी मातेला पंचामृताचा अभिषेक करण्यात आला. यानंतर सुहासिनींनी रुक्मिणी मातेला भोगीचं वाण अर्पण केलं. गोंदियातील विहीर गावकडे जाणाऱ्या डांबरीकरणाच्या रस्त्याचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. बांधकामाची चौकशी करून योग्य प्रकारे बांधकाम करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली. यवतमाळमध्ये इयत्ता 8वीत शिकणाऱ्या एका अंध विद्यार्थिनीनं सलग 12 मिनिटं ब्रेन लिपीतनं वाचन केलं. तिचा हा विक्रम इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. छत्रपती संभाजीनगरात विभागीय क्रीडा संकुल समितीच्या बँक खात्यावरून 21,59,00,000 अपहार प्रकरणात मुख्य आरोपी हर्षचा लॅपटॉप पुणे सायबर लॅबमध्ये क्लोनिंगसाठी पाठवण्यात आलाय. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हर्षनं कोणते व्यवहार केले हे ईमेलच्या तपासात समोर येणार आहे. सोलापुरातील सिद्धार्थनगर येथील वैभव वाघे याच्या हत्येचा निषेधार्थ कॅन्डल मोर्चा काढण्यात आला. सिद्धार्थनगर येथील मारहाणीमध्ये वैभव वाघेंचा मृत्यू झाला होता. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये असलेली ऐतिहासिक वाघनखं लवकरच निरोप घेणार आहेत. 31 जानेवारीपर्यंत ही वाघनखं शिवप्रेमींना पाहता येणार असून त्यानंतर ती नागपूर इथल्या संग्रहालयामध्ये विसावा घेणार आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या आज अमरावतीचा दौरा करणार आहेत. अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयानं 1100 रोहिंग्यांना जन्मदाखले दिल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर ते आज अंजनगावातील तहसीलदारांची भेट घेणार आहेत. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज रायगड दौऱ्यावरती आहेत. किल्ले रायगडाला दानवे भेट देणार असून तळी येथील पुनर्वसनाच्या कामाची ते पाहणी करणार आहेत. महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुरात लाडक्या लेकींच्या सुरक्षेचा थांगपत्ता नसल्याचं चित्र आहे. शहरात प्रेमसंबंध, अनैतिक संबंध अशा घटनांचं सत्र वाढलं असून वर्षभरात तब्बल 559 मुली आणि महिला बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. भुसावळमधील तेहरीन नासिर शेख हत्या प्रकरणात बाजारपेठ पोलिसांनी 4 आरोपींना मनमाड इथून अटक केली. मनमाडमधून अटक केलेल्या चौघांकडनं 4 गावठी पिस्तुलं आणि 3 जिवंत काडतुसं ताब्यात घेतल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक आकाश नकातेंनी दिली. पाटण तालुक्यातील नारळवाडीमध्ये 2 महिन्यांच्या बिबट्याचा बछडा वनविभागानं ताब्यात घेतला. यावेळी या बछड्याची आई देखील त्याच परिसरात असल्याची माहिती मिळताच वनविभागानं रेस्क्यू करत मायलिकांचं पुनर्विलन करून दिलं आणि हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. रायगडमधील महाड MIDC पोलिसांनी 6 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलंय. हे बांगलादेशी म्हाप्रळ पंढरपूर रस्त्यावरती काम करत होते. या बांगलादेशी नागरिकांकडे कोणतेही कागदपत्र नसल्याचं छाननीमध्ये निष्पन्न झालं. जळगाव जिल्ह्यातील यावल येथील 18 रस्त्यावरती केळीच्या बागेत अज्ञातांकडून केळीची खोड कापण्यात आली. जवळपास 6000 पेक्षा जास्त केळीचे खोड अज्ञातांनी कापून दिलंय. या घटनेमुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातल्या मनवेल शिवारात कालव्याला भगदाड पडल्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होते. कालव्याला भगदाड पडून सुद्धा त्याकडे पाटबंधारे विभागाचं दुर्लक्ष होत आहे. धाराशिवमध्ये एका माकडानं चक्क बस प्रवासाचा आनंद लुटला. बसच्या टपावरती बसून माकडानं तब्बल 20 किलोमीटरचा प्रवास केला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. चाळीसगाव